मविया आणि महायुतीमध्ये जागा वाटपावरून अजूनही रस्सीखेच सुरू आहे। जवळपास 90% जागा वाटप झालेला आहे। काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी मवियाचा नवा फॉर्म्युला सांगितलाय। महाविकास आघाडीच्या नेत्यांनी 2 दिवसांपूर्वी जागा वाटपाच्या 85-85-85 या फॉर्म्युल्यावर एकमत झाल्याचं जाहीर केलं होतं। त्यानंतर उर्वरित जागांवर एकमत झाल्याचं काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी सांगितलं। जागा वाटपाचा नवीन फॉर्म्युला सुद्धा त्यांनी यावेळी सांगितला। जो फॉर्म्युला होता तो आता 90-90 झालेला आहे। 90-90 महाविकास आघाडीतील सर्व प्रश्न चर्चेतून सोडवले जात असल्याकडे थोरातांनी लक्ष वेधलंय। आम्ही आता साधारण 18 जागा आम्ही मित्रपक्षांकरता ठेवलेल्या आहेत। 18 जागा ठेवलेल्या आहेत। आता त्यामधून किती मित्रपक्ष आता निर्णय पद्धतीने वाटप होतं ते पाहतोय आम्ही। मला वाटतं सर्व मित्रपक्षांना सुद्धा चांगल्या अत्यंत समाधानी करण्याचा प्रयत्न आमचा आहे। महाविकास आघाडीनं मित्रपक्षांसाठी 18 जागा सोडल्यात। आता मित्रपक्षांपैकी कुणाला पदरात किती जागा मिळतायत याची उत्सुकता आहे। वरळी विधानसभा मतदारसंघात शिवसेना उबाठा पक्षाचे नेते आदित्य ठाकरेंच्या विरोधात शिवसेनेकडून मिलिंद देवरा यांना उमेदवारी देण्यात आली आहे। त्यामुळे या मतदारसंघात हाय व्होल्टेज अशी तिरंगी लढत होणार आहे। या तिरंगी लढतीत कोण बाजी मारणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं। दक्षिण मुंबईतील प्रतिष्ठेच्या वरळी मतदारसंघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठा डाव टाकलाय। आदित्य ठाकरेंविरोधात वरळीमध्ये मिलिंद देवरा यांना शिवसेनेकडून तिकीट देण्यात आलंय। मिलिंद देवरा सध्या राज्यसभेचे खासदार आहेत, मात्र त्यांना आमदारकीसाठी वरळीतून मैदानात उतरवण्यात आलंय। त्यामुळे वरळीमध्ये आता हाय व्होल्टेज तिरंगी लढत होणार आहे। विद्यमान आमदार शिवसेना ठाकरे गटाचे आदित्य ठाकरे यांच्या विरोधात मिलिंद देवरा विरुद्ध मनसेचे संदीप देशपांडे अशी ही लढत असणार आहे। वरळीकरांना अनेक वर्ष न्यायाची प्रतीक्षा होती, मात्र आता आम्ही आमचं व्हिजन मांडणार अशी पोस्ट करत देवरा यांनी आपली उमेदवारी जाहीर केली। शिवसेना भाजपची युती असल्यामुळे आदित्य ठाकरेंसाठी पहिली निवडणूक तुलनेनं सोपी गेली होती, मात्र यावेळी मनसेकडून संदीप देशपांडे आणि आता शिवसेनेकडून मिलिंद देवरा यांचं तगडं आव्हान आदित्य ठाकरेंच्या विरोधात उभं ठाकलंय। अजित पवारांच्या राष्ट्रवादीत आज राज्यातील 4 नेत्यांनी पक्षप्रवेश केला। जिशान सिद्दीकींना सुद्धा राष्ट्रवादीत प्रवेश केला। त्यांना लगेचच वांद्रे पूर्व मधून उमेदवारी जाहीर झाली, तर सना मलिकांना सुद्धा राष्ट्रवादीनं तिकीट दिलंय। राष्ट्रवादीचे दिवंगत नेते बाबा सिद्दीकी यांचा मुलगा आणि मुंबई युवक काँग्रेसचे माजी अध्यक्ष जिशान सिद्दीकी यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला। प्रवेश करताच वांद्रे पूर्वमधनं जिशान सिद्दीकी यांना उमेदवारी घोषित करण्यात आली। मैंने कभी जिंदगी में सोचा नहीं था कि हाथ में एबी फॉर्म होगा और पिताजी नहीं रहेंगे साथ में, और पिताजी को बहुत सारी चीजें देखनी थी। आता वांद्रे पूर्वमधून ठाकरेंच्या शिवसेनेचे वरुण सरदेसाई विरुद्ध राष्ट्रवादीचे जिशान सिद्दीकी असा सामना रंगणार आहे। अरुण हो या कोई भी हो, मुझे नहीं पता कौन लड़ रहा है। मुझे ये पता था कि शिवसेना उबट्टा ने एक कैंडिडेट अनाउंस किया है। कांग्रेस की सिटिंग सीट में अगर उन्होंने अनाउंस किया है तो ये दुर्भाग्यपूर्ण है कांग्रेस के कार्यकर्ताओं के लिए। तर नवाब मलिकांना उमेदवारी देण्यास महायुतीतील पक्षांनी विरोध केलाय, त्यामुळे मलिकांचं तिकीट कापलं जाण्याची शक्यता आहे। मात्र मलिकांच्या मुलीला राष्ट्रवादीनं उमेदवारी दिली आहे। अणुशक्ती नगरमधून सना मलिकांना तिकीट देण्यात आलंय। आज पक्षाकडून सना मलिकांना एबी फॉर्म देखील देण्यात आला। राज्यात निवडणुकीच्या रणशिंगाला सुरुवात झाली। विरोधक आणि सत्ताधाऱ्यांकडून आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्यात। भाजपनं जारी केलेल्या गाण्यामध्ये देवेंद्र फडणवीसांना आधुनिक अभिमन्यूची उपमा देण्यात आली आहे, तर विरोधकांनी यावरून महायुतीवर टीकेचे बाण सोडले। राज्यात निवडणुकीचा शंखनाद झालाय। सत्ताधारी आणि विरोधकांकडून आरोप प्रत्यारोपांच्या तलवारी परंजल्या गेल्या आहेत। या राजकीय महाभारतात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये एकमेकांवर कुरघोडीची एकही संधी सोडली जात नाहीये। अशातच भाजपनं एका गाण्याद्वारे महाविकास आघाडीला डिवचलंय। या गाण्यात देवेंद्र फडणवीसांना आधुनिक अभिमन्यूची उपमा देण्यात आली आहे। भाजपनं डिवचल्यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी यावर शाब्दिक बाण सोडले नाहीत तरच नवल। त्यामुळे अभिमन्यूचा तो रोल नव्हता, तो अभिमन्यूचा रोल नव्हता। खरं तर दुसऱ्यांना फसवणं, खोट्या याच्यामध्ये फसवणं ते शकुनीच्या रोलमध्ये होते, ते अभिमन्यू होऊ शकत नाही। ज्यांनी हे केलं असेल तो अश्वत्थामाच्या प्रक्रियेमध्ये पोहोचल्याशिवाय राहणार नाही, अशा प्रकारची स्थिती आहे। आता या निवडणुकीच्या महाभारतात कोण विजयश्री मिळवतोय आणि कुणाला पराभवाचे हलाहल पचवायला लागतायत याचा फैसला जनता जनार्दनाच्या कौलातूनच स्पष्ट होणार आहे। महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या भाऊबंदकीचे सामने रंगल्याचं पाहायला मिळतंय। यात सर्वाधिक राजकीय संघर्ष काका पुतण्यांमध्ये सुरू झाल्याचं चित्र आहे। या संघर्षातून छगन भुजबळांनी केलेल्या एका विधानानं काका आणि पुतण्यातला राजकीय दुराव्याचा सगळा इतिहास पुन्हा ताजा झाला। महाराष्ट्रातल्या राजकारणात काका पुतण्याच्या जोड्या आणि वाद काही नवा नाही।
मुंडे काका पुतणे, ठाकरे काका पुतणे, पवार काका पुतणे या महाराष्ट्राच्या राजकारणातल्या पहिल्या फळीतल्या काका पुतण्यांच्या जोड्या. येत्या निवडणुकीत महाराष्ट्राच्या राजकारणात काका पुतण्याचं राजकारण एका नव्या वळणावर आलंय. विधानसभेच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात काही मतदारसंघात काका विरुद्ध पुतणे अशी थेट लढाई रंगणार आहे आणि याच लढाईच्या निमित्तानं छगन भुजबळांनी राजकारणातल्या सगळ्या पुतण्यांच्या राजकीय डीएनएवर भाष्य केलं. पुतणे कंपनी जी आहे हे सगळे काकांचं काय ऐकतातच असं वाटत नाही. म्हणून म्हटलं सगळ्या राजकारणातील सगळे पुतणे जे आहेत त्यांचा एक वेगळाच डीएनए आहे असं वाटायला लागलं. भुजबळांनी पुतण्यांबाबत केलेल्या या वक्तव्यावर समीर भुजबळांनीही प्रतिक्रिया दिली. इकडच्या जनतेची मागणी आहे आणि त्या मागणीला आणि इकडची परिस्थिती बघता मी हा निर्णय घेतलेला आहे. महाराष्ट्राचं राजकारण सध्या काका पुतण्यांभोवती केंद्रित झाल्याचं दिसतंय. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर घणाघाती टीका केली आहे. महायुतीच्या जागा वाटपासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्ली दौऱ्यावर असताना राऊतांनी त्यांच्यावर टीकेचे बाण सोडले. खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर निशाणा साधला. जागा वाटपासाठी आम्ही कधी दिल्लीला गेलो नाही. उद्धव ठाकरेही जागा वाटपासाठी कधी दिल्लीला गेले नाहीत. मात्र डुप्लिकेट शिवसेनेचे मुख्यमंत्री शिंदे दिल्लीत जाऊन उठाबशा करत असल्याची टीका त्यांनी केली. त्याने शिवसेना चोरली आहे आणि मी शिवसेनेचा प्रमुख आहे म्हणतात डुप्लिकेट. ते गेल्या 3 दिवसापासून अमित शहा त्यांच्या दरवाजामध्ये बसलेले. हे काय महाराष्ट्राच्या संस्कृतीला शोभणार आहे आणि शिवसेना नावाला कलंक लावणारे काम करतात. शिवसेना चोरणारे आणि स्वतःला डुप्लिकेट शिवसेना प्रमुख म्हणवणारे सध्या 3 दिवसांपासून दिल्लीत आहेत आणि उद्धव ठाकरेंवरती आरोप करतायत. त्यांनी शिवसेना नावाला कलंक लावल्याचं राऊत म्हणाले. जागा वाटपासाठी किंवा मला जागा द्या सांगण्यासाठी कधी दिल्लीत गेले नाहीत. एकनाथ शिंदे यांनी थोडंसं आपलं हे जे आहे हे थोडं तपासून घ्यावं. एकनाथ शिंदे दिल्लीत जाऊन बसले असले तरी काय होणार, कधी होणार, कसं होणार हे त्यांना माहीत नसल्याचा टोलाही राऊतांनी लगावला. यावर आता शिंदे काय उत्तर देतात याकडे लक्ष लागलंय. इंदापुरात आमदार दत्तात्रय भरणे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. या निमित्तानं झालेल्या सभेत अजित पवार यांनी तुफान बॅटिंग केली. अलीकडे शरद पवार पक्षात गेलेल्या आणि उमेदवारी मिळवलेल्या हर्षवर्धन पाटलांवर त्यांनी जोरदार निशाणा साधला. अमित शहा त्यांना दारात तरी उभे करतील का असा टोलाही लगावला. अजित पवार इंदापुरात दत्तात्रय भरणे यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आले होते. यावेळी त्यांनी हर्षवर्धन पाटलांचा खरपूस समाचार घेतला. तुम्ही एकीकडे आम्हाला घरी खानदानाला दिलं, जेवायला घातलं, वाळलं आणि अदृश्य प्रचार केला. याला आता हर्षवर्धन पाटील यांनी राज्य सरकारच्या मागे लागून 300 कोटी रुपये आणले, पण त्याचं काय केलं असा सवाल त्यांनी केला. गोडगोड बोलून आमच्याकडून काम करून घेतलं. अमित शहा यांना दारात तरी उभं करतील का अशा शब्दात अजित पवार कडाडले. अमित शहांकडे मी गेल्यावर काम होईल का? ही बाबा गेल्यावर काम होईल? अमित शहा साहेब त्याला दारात तरी उभं करतील का? ही जायचंच धाडस करणार नाही. इंदापूरचा विकास हवा असेल तर दत्तामामा भरणेंना विजयी करा. मी निधी कमी पडू देणार नाही असा शब्द अजित पवारांनी दिलाय. नाशिकमध्ये महायुतीत आणखी एक बंडखोरी झाली आहे. नांदगाव मतदारसंघातून समीर भुजबळ निवडणुकीच्या रिंगणात उतरलेत. यानंतर भुजबळ कुटुंब आणि सुहास कांदे यांतला राजकीय संघर्ष पुन्हा उफाळून आलाय. दोन्ही बाजूंकडून आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या. नांदगाव विधानसभा मतदारसंघातून समीर भुजबळांनी बंडाचा झेंडा फडकावलाय. नांदगावातून शिवसेनेनं विद्यमान आमदार सुहास कांदेंना उमेदवारी दिल्यामुळे नाराज झालेल्या समीर भुजबळ यांनी बंडखोरी केली. तो निधी जसा वापरायला पाहिजे होता तसा वापरला गेला नाही. लोकांची कामं झाली नाही, उलट लोकांना त्रास झाला. समीर भुजबळांनी अपक्ष म्हणून रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतल्यानंतर सुहास कांदेंनी थेट भुजबळांवरती निशाणा साधला. तर छगन भुजबळांनी सुद्धा जोरदार पलटवार केला. मी अभिमानाने सांगतो की भुजबळांचं नाशिकमधलं भय हे फक्त सुहास कांदेंनीच घालवलेलं आहे आणि शिवसेनेने घालवलंय असं मी अभिमानाने सांगतो. याला महायुतीमध्ये तरी सुद्धा त्यांनी स्वतःच सांगितलं की मी इकडे अपील केलं, मी तिकडे अपील केलं, मी तिकडे अपील का असं काय वाटेल खोटे आरोप करतो. नाशिक जिल्ह्यात भुजबळ कुटुंबीय आणि सुहास कांदेंमधील राजकीय वैराचा नवीन अंक या निमित्तानं बघायला मिळणार आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर दक्षिण पश्चिम मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. नागपूर आणि विदर्भात परिवर्तन घडवून दाखवलं असल्याचा दावा देवेंद्र फडणवीसांनी केला.
नागपूर शहरामध्ये मला बोलायची गरज नाही, आमचं काम बोलतं असं म्हणत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर दक्षिण पश्चिम मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला। उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी मोठं शक्ती प्रदर्शन केलं, तर विरोधकांनाही टोले लगावले। विरोधकांबद्दल बोलणार नाही, विरोधकांना तर आमच्या लाडक्या बहिणीच पुरेशा आहे। अरे काँग्रेसच्या लोकांना माझं आव्हान आहे, एक GR तुम्ही दाखवा तुमच्या काळातला ओबीसीचा, एकही GR, 2 ठोकनाड GR काढले, त्याला पैसे देखील दिले नाही। फडणवीसांच्या रॅलीमध्ये राज्यातले भाजपचे सर्व मोठे नेते उपस्थित होते। अरे काँग्रेसच्या लोकांना माझं आव्हान आहे, एक GR तुम्ही दाखवा तुमच्या काळातला ओबीसीचा, एकही GR, 2 ठोकनाड GR काढले, त्याला पैसे देखील दिले नाही। अर्ज भरल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची संपत्ती समोर आली आहे। फडणवीसांच्या नावे एकूण 5.2 कोटींची संपत्ती असून त्यांच्या पत्नीकडे 8 कोटींची संपत्ती आहे। त्यांच्याकडे वा त्यांच्या पत्नीकडे एकही कार नसल्याचं नमूद करण्यात आलंय। मुंबईतल्या कुलाबामधून भाजपकडून राहुल नार्वेकरांनी अर्ज भरला। अर्ज भरण्याच्या आधी नार्वेकरांनी जोरदार शक्ती प्रदर्शन केलं। कुलाब्यातून 40,000च्या मताधिक्यानं जिंकून येणार असा दावा त्यांनी केला। विधानसभा अध्यक्ष आणि भाजप उमेदवार राहुल नार्वेकर यांनी कुलाब्यातून विधानसभेसाठी अर्ज दाखल केला। मोठं शक्ती प्रदर्शन करत राहुल नार्वेकरांनी उमेदवारी अर्ज भरला। कुलाबा येथील गणेश मंदिरात दर्शन घेत नार्वेकर यांनी आपल्या रॅलीची सुरुवात केली। विशेष म्हणजे यावेळी त्यांच्यासोबत भाजप नेते राज पुरोहित देखील उपस्थित होते। राज पुरोहित कुलाब्यातून विधानसभा निवडणूक लढण्यासाठी इच्छुक होते, मात्र भाजपकडून राहुल नार्वेकरांना पुन्हा संधी देण्यात आली आणि बंडखोरीच्या तयारीत असलेल्या राज पुरोहित यांची बंडखोरी शमवण्यात फडणवीसांना यश आलं। आम्ही जवळजवळ 17,000 मतांनी निवडून आलो, यंदा किमान 40,000 मतांनी ही सीट निवडून आणणार। हा बालेकिल्ला आहे शिवसेना, भाजपा, राष्ट्रवादी, RPI महायुतीचा 50,000पेक्षा जास्तीचं मताधिक्य मिळेल। शिवसेना सत्ता संघर्षात विधानसभा अध्यक्ष म्हणून राहुल नार्वेकर सर्वात जास्त चर्चेत होते। राहुल नार्वेकर यांच्या नावावर विरोधकांनी आक्षेप घेतला होता। आता त्याच राहुल नार्वेकरांविरोधात महाविकास आघाडी कोणता उमेदवार देणार हे पाहावं लागेल। मनोज जरांगे पाटील निवडणुकीत उमेदवार उतरवणार की नाही याबद्दल आपली भूमिका गुलदस्त्यात ठेवली आहे। मात्र असं असलं तरी जरांगेंची भेट घेण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी मोठी गर्दी केली। मनोज जरांगे पाटील यांनी आपले पत्ते अजून उघड केले नाहीयेत, पण जरांगे पाटील यांच्या अंतरवाली सराटीत इच्छुकांच्या भल्या मोठ्या रांगा लागल्या। गुरुवारी सलग 24 तास जरांगे पाटील यांनी इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या। अंतरवाली सराटीतल्या 2 एकरवर इच्छुकांच्या गाड्यांच्या रांगा होत्या। राज्यातल्या कोणत्याही प्रस्थापित राजकीय पक्षांच्या कार्यालयाबाहेर नसतील इतक्या गाड्या तिथं उभ्या होत्या। सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील प्रस्थापित नेते जरांगे फॅक्टरमुळे आपलं नुकसान होऊ नये यासाठी पाठिंबा मिळावा म्हणून अंतरवाली सराटीचे उंबरे झिजवताना दिसतायत। पण जरांगे पाटील यांनी आपली 30 तारखेला भूमिका स्पष्ट करू असं जाहीर केल्यानं जरांगे पाटलांच्या भूमिकेकडे सत्ताधारी विरोधकांचं लक्ष लागलंय। दरम्यान इच्छुकांची गर्दी पाहून बैठकीत जरांगे पाटील भाऊक झाले। जरांगे पाटलांना अश्रू अनावर झाले। जिल्ह्यातल्या मराठा आंदोलनाचं मातृत्व कायम ठेवा असं आवाहन जरांगेंनी केलं। आयात उमेदवारांमुळे अनेक पक्षातले कार्यकर्ते नाराज आहेत। त्यातच चंद्रपुरातील अपक्ष आमदार किशोर जोरगेवारांचा भाजप प्रवेशाची चर्चा सुरू आहे। त्यामुळे चंद्रपुरातले भाजपचे कार्यकर्ते आणि नेते आक्रमक झाले। चंद्रपुरातील अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा सुरू आहे। भाजप जोरगेवारांना तिकीट देण्याची शक्यता आहे, त्यामुळे चंद्रपुरात भाजपचे कार्यकर्ते आक्रमक झालेत। किशोर जोरगेवारांना चंद्रपुरातील भाजप नेते आणि कार्यकर्त्यांनी विरोध केलाय। भाजप नेते सुधीर मुनगंटीवार दिल्ली दरबारी पोहोचलेत। ब्रिजभूषण पाजार यांना उमेदवारी मिळावी अशी मुनगंटीवारांची इच्छा आहे। किशोर जोरगेवार आमच्या संपर्कात आहे, माननीय सुधीर भाऊ बोलणार आहेत आणि आम्ही समन्वय करून किशोर जोरगेवारचे हे सुधीर भाऊच्या समन्वयाने सुधीर भाऊ चर्चा करून त्यांच्याबद्दलचा योग्य निर्णय होईल, पण ते आमच्या संपर्कात आहे। तर चंद्रपुरातील भाजप कार्यकर्ते थेट देवेंद्र फडणवीसांच्या नागपुरातल्या निवासस्थानी जाऊन धडकले। यावेळी फडणवीसांनी बाहेर येऊन कार्यकर्त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला। किशोर जोरगेवारचे हे सुधीर भाऊच्या समन्वयाने सुधीर भाऊ चर्चा करून त्यांच्याबद्दलचा योग्य निर्णय होईल, पण ते आमच्या संपर्कात आहे। जोरगेवारांच्या भाजपमधील एंट्रीबाबत भाजपचे वरिष्ठ नेते काय निर्णय घेणार याकडे लक्ष लागलंय। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत मोठं इन्कमिंग सुरू असल्याचं दिसतंय। एक विद्यमान आमदार, 2 माजी खासदारांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलाय। राष्ट्रवादी अजित पवार पक्षात 4 मोठ्या नेत्यांनी प्रवेश केला। भाजपच्या संजय काका पाटलांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला। प्रवेश करताच संजय काका पाटलांना विधानसभेचं तिकीट जाहीर करण्यात आलं।
संजय काका पाटलांना तासगावमधनं उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे तासगावात संजय काका पाटील विरुद्ध रोहित आर पाटील असा सामना होणार आहे. तासगांव है और दूसरा इस्लामपुर है, तो उसमें अपने को एनसीपी को सीट गई, इसीलिए अपने को लड़ना तो है. तर माजी खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी देखील हातात अजित पवारांच्या पक्षाचं घड्याळ चिन्ह बांधलंय. त्यांना लोहा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांची भूमिका अशी होती की मी लोहा कंधारमधून निवडणूक लढली पाहिजे आणि त्या भूमिकेतून मी कामाला पण लागलो होतो. तर सांगलीतील शिवसेना नेते निशिकांत पाटील यांनी देखील राष्ट्रवादीत प्रवेश केला. निशिकांत पाटलांनी प्रवेश करताच इस्लामपुरातून त्यांना तिकीट जाहीर करण्यात आलंय. त्यामुळे इस्लामपुरात जयंत पाटील विरुद्ध निशिकांत पाटील अशी लढत होणार आहे. बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक, लगेच परत येतोय. कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत. Wow, nice shot, man. Nice shirt, bro. Nice shirt, buddy. Nice shirt, man. By the way, nice shirt. Ultra modern textured shirts, Cotton King Urban Twist. Compliment तो बनता है. सर, फर्निचर कोणत्या बोर्डचे बनवायचे? बॉयलो बोर्डचे. उकळत्या पाण्याने खराब होत नाही, आग लागली तर जळत पण नाही. वाळवी बोरडमुळे याचे काही बिघडतही नाही. राईट. ऍक्शन टेसाचा बॉयलो बोर्ड आहे फायर रिटार्डेड, बॉइलिंग वॉटर अँड बोरड टर्माइट प्रूफ. ऍक्शन टेसाचा बॉयलो बोर्ड सगळ्यात उत्तम, सगळ्यात मजबूत. देखो देखो सबके मन को भाया, ये है उकाया. देखो देखो आज ही अपग्रेड करें उकाया के इलेक्ट्रिक 2 व्हीलर पर सिर्फ ₹42,498 में. बेटा, तू मला निर्या करायला मदत करशील? सारी पेरेंट टीचर मीटिंगला सगळ्यांच्या मम्मी जीन्स घालून येतात. तर मग नाही येत शाळेत. सॉरी मम्मा. लुकिंग लाईक अ सॉफ्ट टच डबल फ्रेंच परफ्यूम सह, ज्याचा नवीन टच ऍक्टिव्हेशन टेक्नॉलॉजी देतो अधिक सुगंध, जो मन करी सॉफ्ट. उद्या मूवी जीन्स घालू? काहीही घाल, फक्त सॉफ्ट टचचा सुगंध असलेले घाल. सॉफ्ट टच डबल फ्रेंच सुगंध. गैस और भारीपन पीछा ही नहीं छोड़ते. एसिडिटी का कुछ इलाज बताइए. रोज की बदहजमी कैसे ठीक होगी? अपने पाचन को मजबूत कीजिए जड़ से. मैं रेकमेंड करता हूँ त्रिफला, घृत कुमारी जैसे 35 आयुर्वेदिक तत्वों से बना झंडू पंचारिष्ट डाइजेस्टिव टॉनिक. पेट की तकलीफें दूर करे जड़ से. ये आयुर्वेदिक है, तो आदत लगने का या साइड इफेक्ट्स का कोई डर नहीं. 2 बड़े चम्मच दिन में 2 बार 30 दिन आजमा कर देख लीजिए. झंडू पंचारिष्ट डाइजेस्टिव टॉनिक. उन अनोखे लोगों के लिए जो सफेदी पसंद करते हैं, रामराज की प्रस्तुति सूती और लिनेन के कपड़े मेड फॉर यूनिक मेन. रामराज प्रेस्टीज व्हाइट फैब्रिक्स. मुल्तानी कोका कॉफ सिरप, इसके तुलसी जैसे गुणकारी तत्व तुरंत असर दिखाएं और खांसी को कहें गुड बाय. मुल्तानी कोका कॉफ सिरप. Unleash the power of Carbon. Denver, the grooming for my success. रमीवर लीडर बोर्ड बनले आहेत धमाकेदार. आता होईल स्मार्टफोनचा वर्षाव. 15 लाखांचे प्राइजेस जिंका प्रत्येक दिवशी. विंजवर कोणतेही एक्स्ट्रा चार्जेस नाही. 823 रमी महामेळा. खेळा कमाल, बना मालामाल. या खेळात व्यसन लागणे किंवा आर्थिक जोखीम शक्य आहे. जबाबदारीपूर्वक खेळा. 125 वर्ष विश्वासाची, चहाच्या परंपरेची. माझा चहा, माझा परिवार. आता 1 किलो परिवार चहा सोबत 1 किलो परिवार साखर मोफत. वेळ असो कुठली, निमित्त असो काही, खास सोयीसाठी हमखास निवडा चितळे बंधू चिवडा. प्लास्टो CVVC पाइप्स न गळतात न गंज लागतो. अप्रतिम मजबूती आणि वर्षानुवर्ष टिकण्याची गॅरंटी. प्लास्टो आहे तर गॅरंटी आहे. Onto the flight to my dreams, I soar so high. With you by my side, I'm floating in the sky. Onto the flight to my dreams, I soar so high. With you by my side. Introducing India's first intelligent CUV, VMG Windsor EV. Live business class. Wow,
Nice shot, man. Nice shirt, bro. Nice shirt, buddy. Nice shirt, man. By the way, nice shirt. Ultra modern textured shirts. Cotton King Urban Twist. Compliment तो बनता है. राम बंधू वर्षानुवर्ष माझा फराळ पार्टनर. बेस्ट निवडा. राम बंधू निवडा. राम बंधू चिवडा मसाला आणि चकली मसाला. ऍक्शन टेस्टाचा HDHMR बोर्ड पाहिजे. तो हिरवा बोर्ड काढून दे भाऊ. पण हा तर ऍक्शन टेस्टाचा HDHMR बोर्ड नाहीये. सगळे हिरवे बोर्ड एकसारखेच असतात. हा वाळवी बोर रेजिस्टंट आहे आणि वॉटर रेजिस्टंट. आम्ही बसलो आहे ना. कोणताही हिरवा बोर्ड HDHMR समजून घरी आणाल तर पश्चाताप कराल, कारण केवळ ऍक्शन टेस्टाचा HDHMR बोर्ड आहे वॉटर, टर्माइट अँड बोरर रेजिस्टंट. आता चोरी करणे केवळ अशक्य. फिनिक्स शटर अलार्म आपल्या व्यवसायाचा स्मार्ट पहारेकरी. आ आ आई. येस. ब ब बदक. क क कणीदार. ख ख खमंग. ग ग गोकुळ तू. अगदी घरच्यासारखं. कणीदार खमंग म्हणजेच गोकुळ तूप. ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. टीम इंडियाला 12 वर्षानंतर आपल्याच घरात कसोटी मालिका गमावण्याचा धोका निर्माण झालाय. पुण्यात खेळल्या जात असलेल्या कसोटीमध्ये भारताची स्थिती करो या मरो अशा स्वरूपाची झाली आहे. भारत न्यूझीलंड कसोटीचा हा रिपोर्ट. पुण्यातील पहिल्या कसोटीत न्यूझीलंडनं 301 धावांची आघाडी घेतली. न्यूझीलंडनं दुसऱ्या डावात दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत 5 बाद 198 धावा केल्यात. त्यामुळे भारतीय संघ सलग दुसऱ्या कसोटीसह मालिका गमावण्याची शक्यता निर्माण झाली आहे. न्यूझीलंडनं पहिल्या डावात सर्व बाद 259 धावा केल्या होत्या. त्यानंतर प्रत्युत्तरात भारतीय संघाची फलंदाजी ढेपाळली आणि 156 धावात संघ गारद झाला. सामन्याच्या दुसऱ्या दिवशी भारताचा डाव गडबडला. रोहित शर्मा 0 धावांवर बाद झाला. यशस्वी जयस्वाल 30, विराट कोहली 1, शुभमन गिल 30, ऋषभ पंत 18 तर सरफराज खाननं 11 धावा केल्या. पुण्याची खेळपट्टी फिरकी गोलंदाजांसाठी मदत करते, तर किवींचे अद्याप 5 फलंदाज शिल्लक असून त्यांची आघाडी आणखी मोठी झाली तर टीम इंडियाला 12 वर्षांनंतर आपल्याच घरात कसोटी मालिका गमवावी लागेल. त्यामुळे टीम इंडियाच्या फलंदाजांना दमदार पुनरागमन करावं लागेल.